श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत कथासार. अध्याय 6. सीमांतिनी आख्यान. सूत सांगतात, सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशी व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता. पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमंतिनीला शिव आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती शिव आराधना करू लागली. पुढे तिचा विवाह नेषद राजाच्या राजा इंद्रसिंह याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सीमंतिनीची शिव आराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबवून तो नौका विराहास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोक करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिव आराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा दक्ष याने राजपुत्र चित्रांगद याला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रांगदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंतिनी त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळवले. सीमंतिनीच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतिनीला परत चित्रांगदाच्या स्वाधीन केले. उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्या प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असेही सीमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी. परम निष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.